कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लक्ष्मी, लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास। अहो काय वाजले किती पाहिलं का? आज फेरी मारायला जायचं नाही वाटतं? चला आवरा, कामावर पण जायचंय ना? फिरायला तर नाहीच, पण कामावर सुद्धा जाणार नाहीये। अहो काय झालं? तुम्हाला बरं वाटत नाहीये का? अगं, माझी तब्येत ठणठणीत आहे। आज मला दिवसभर तुझ्या बरोबर राहायचंय। चला काहीतरीच बरं का, जानूचं नुकतंच लग्न झालंय, तेव्हा आता वर्षभर सणासुदीला तुम्हाला रजा घ्यावीच लागणार आहे। याचा अर्थ आज रजा नाही घेऊ शकत, कळतंय का? तर निमूटपणे कामावर जायचं। अगं चला आवरायला घ्या, पटपट आंघोळ करा, मी लक्ष्मी. चहा करते। लक्ष्मी जरा थांब। लक्ष्मी, अगं माझा ऐक, काय नशीब आहे, मी हिच्या बरोबर एकत्र वेळ घालवायचा विचार करतोय आणि हिच्या मनात मुलांचेच विचार येत आहेत। वीणा चहा दे। आले आले। शाल चौकशी करा, काय फालतूपणा आहे। सकाळी सकाळी पेपर उघडल्या उघडल्या काय बातमी, तर व्हॅलेंटाईन्स डे ची बातमी। मूर्खपणा सगळा। काय करायचं, लोणचं घालायचं याचं। काय चाललंय तुमचं? ऐका ना, तुम्हाला नसेल कौतुक, लोकांना आहे, त्यांना साजरा करू द्या। काय डोंबलाचा साजरा करतायत व्हॅलेंटाईन्स डे? लूट चालली आहे, लूट। रोज 5-6 रुपयाला मिळणारे गुलाब 60-70 रुपयाला विकतात। आणि त्याच्या आधी म्हणे आठवडाभर वेगवेगळे दिवस चालूच असतात। आज काय म्हणे टेडी डे, उद्या काय म्हणे चॉकलेट डे। अरे काय करायचा एवढा खर्च? प्रेम करून लग्न करून संसार करायचा असेल तर हे काय टेडी आणि चॉकलेट उपयोगाला येणार आहेत? सेव्हिंग करा, त्यापेक्षा ते पैसे उपयोगाला येतील। सकाळी सकाळी कोणावर एवढा खा खातोस रे? काय नाही का आजी, फालतूपणा चाललाय सगळा। काय तर म्हणे प्रेमी युगुलांचा दिवस। सासूबाई चहा, सावकाश, गरम आहे, आलं घातलंय। हा लक्ष्मी, आज कोणता दिवस आहे माहितीये? आज आज प्रेमी युगलांचा दिवस आहे, म्हणजे तुमचा दिवस आहे। सासूबाई, अहो मुलं आहेत काय तुम्ही पण? चहा घ्या, गार होतोय। कोण हवंय? भावना दळवी आहेत का? हो, मीच भावना दळवी। मॅडम, तुमच्यासाठी हे बुके पाठवलंय। कोणी पाठवलंय? साहेबांचं नाव नाही माहिती, पण मला बुके द्यायला सांगितलंय। हे घ्या, परत घेऊन जा। अहो मॅडम, परत कसा नेऊ? कसा नेऊ म्हणजे? जसा आणलाय तसा परत घेऊन जा। अहो मॅडम, पण परत घेऊन गेलो तर सर चिडतील। चिडू दे, मला काय करायचंय? मला नकोय हा बुके, तुम्ही जा, निघा निघा। इथवर मजल गेली या माणसाची, मला बुके पाठवला। काय समजतो हा स्वतःला? मी खरं तर सिंचना वहिनीला सगळं सांगू शकते, पण तिला वाईट वाटेल। जरा अतिच होतंय आता याचं, काय करावं?
जयंत, अरे कुठे आलोय आपण? तुला कळेलच. अरे काहीतरी सांगशील. हम्म. हे काय, किती अंधार आहे इथे, काहीच दिसत नाहीये. वन मोमेंट, पेशन्स. वाव जयंत, जयंत, अरे काय आहे हे सगळं? तू तू किती छान सजवलीस ही रूम. आणि हे सगळं कधी केलंस तू? ते इम्पॉर्टंट नाहीये. इम्पॉर्टंट हे आहे की तुला हे सगळं आवडलं. खूप जास्त आवडलं. म्हणजे पंडित भीमसेन जोशींपासून ते AR रहमान पर्यंत सगळेच आहे तिकडे. आणि ही बैठक किती सुंदर आहे जयंत. हो, पण तुला नाही का वाटत की या बैठकीत एक गोष्ट मिसिंग आहे? तुझं व्हॅलेंटाईन गिफ्ट. सिरियसली जयंत, मला तंबोरा गिफ्ट केलायस? तुला कसं कळलं मला तंबोरा हवा होता ते? कारण मला तुझ्या मनातलं सगळं काही कळतं जानू. जानू, तुझ्या डोळ्यात पाणी. जयंत, हा तंबोरा मला गिफ्ट करून तू ना माझं अनेक वर्षांपासून मी जे स्वप्न पाहिलं होतं ना ते पूर्ण केलंस. आणि माझ्या डोळ्यातलं पाणी म्हणजे आनंदाश्रू आहे. थँक्यू जयंत. आजपर्यंत एवढं सुंदर गिफ्ट मला कधीच कोणी दिलं नाहीये. जान्हवी, तुझ्या चेहऱ्यावरचं हे हसू बघण्यासाठी, हा आनंद पाहण्यासाठी मी तुला जगातलं कोणतेही गिफ्ट आणून देऊ शकतो. मला माहिती आहे की तू या घरात एकटीच असतेस म्हणून कंटाळतेस. त्यात तुला इतक्या माणसांसोबत राहायची सवय आहे. इथे खूपच एकटं वाटत असेल. त्यामुळे तू घरात एकटी असताना मनसोक्त रियाज करायचास. एवढा विचार करतोस तू जयंत माझा, आणि माझ्या मनातलं सगळं काही ओळखतोस ना. थँक्यू सो मच. आय विश इथे बसूनच दिवसभर मला तुझं गाणं ऐकता आलं असतं. पण मला ऑफिसला जावं लागेल जान्हवी. तू ऑफिसवरून आल्यानंतर आपण अशी मैफिल पुन्हा करूया. पण ती महफिल आज रात्रीच नाही, रोज व्हायला हवी. हो नक्की. तोपर्यंत मी प्रॅक्टिस करते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.